नमस्कार. मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत. डोनट्स हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतात. विशेषतः लहान मुले हे खूपच आवडीने खातात. त्यामध्ये जर चॉकलेट डोनट्स असतील तर ते सर्वांना खूपच आवडतात. तर आज आपण ईस्ट किंवा अंड्याचा वापर न करता डोनट्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथे मी 1/3 कप दूध घेतलेला आहे. हे साधे रूम टेम्परेचरचे दूध आहे. आता यामध्ये व्हिनेगर 1 चमचा घालत आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे 10 मिनिटे बाजूला ठेवायचं आहे. 10 मिनिटे झालेली आहेत. हे दूध बघा असे दह्यासारखे दिसत आहे. ते बाजूला ठेवायचं आहे. आता या चाळणीमध्ये 1/4 कप मैदा घालायचा आहे. यानंतर यामध्ये इथे बारीक केलेली साखर 1/4 कप घालत आहे. नंतर बेकिंग पावडर 1/3 चमचा घालायचा. आता बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा 1/2 चमचा घालायचा आणि शेवटी चवीपुरते 2 चिमूट मीठ घालायचं. आता हे व्यवस्थित चाळून घेऊया. यामुळे मैदा हलका होतो आणि सर्व जिन्नसही व्यवस्थित मिक्स होतात. यानंतर यामध्ये पातळ केलेले तूप 5 चमचे घालायचं आहे आणि शेवटी आपण जे दूध व्हिनेगरचं मिश्रण बनवलं होतं ते या मैद्यामध्ये घालायचं आहे. आता हे सर्व हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गरज लागल्यास थोडे थोडे पाणी घालून हे पीठ छान मऊसर असे मळून घ्यायचं आहे. तुम्ही दूध व्हिनेगरऐवजी दही घालू शकता, पण हे दही जास्त आंबट नसावे. शक्यतो ताज्या दह्याचा वापर करावा. अगदी चांगले मऊसर असे पीठ मळून झालेलं आहे. आता हे 1 तास झाकून ठेवूया. 1 तास झालेला आहे. हे पीठ थोडेसे फुललेलं आहे. आता हे पुन्हा हलक्या हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जास्त मळायचे नाही, फक्त एकजीव करायचं आहे. जास्त मळले तर त्यातील एअर बबल्स निघून जातात. आता यातील पिठाचा एक गोळा घेऊया आणि याची हलक्या हाताने जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. हे बघा, ही पोळी लाटून झालेली आहे. आता याचे डोनट कट करून घ्यायचे आहेत. इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि ह्या वाटीने गोल आकारात डोनट कट करून घेत आहे. हे डोनट्स बनवायला खूपच सोपे आहेत. आता याच्या बाजूच्या कडा काढून घेऊया आणि याचे नंतर डोनट्स बनवूया. नंतर याच्या मध्यभागी एक गोल होल बनवून डोनटचा शेप कट करून घ्यायचा आहे. मध्यभागी होल पाडण्यासाठी तुम्ही बाटलीचे टोपण वापरू शकता. यानंतर यातील मधला भाग बाजूला काढून घ्यायचा आहे. हे बघा, असे हे सगळे डोनट्स तयार करायचे आहेत. डोनट्स तळण्यासाठी इथे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये डोनट्स तळण्यासाठी घालायचे आहेत. कढईमध्ये सहज तळता येईल इतपत हे तळण्यासाठी घालायचं आहे. यानंतर हे तेलामध्ये मंद आचेवर चांगले सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे. याची एक बाजू चांगली तळली गेलेली आहे. आता पालटून दुसऱ्या बाजूने चांगले तळून घेऊया. जसजसे डोनट्स तळले जातील तसे हे वरती छान फुलून येत आहेत. मंद आचेवरती दोन्ही बाजूने चांगले सोनेरी रंगावर हे तळून घेऊया. तुम्ही बघू शकता डोनट्स खूपच छान असे फुललेले आहेत. हे डोनट्स चांगले तळले गेलेले आहेत. याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया. असे हे सगळे डोनट्स व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. डोनट्स चॉकलेटमध्ये डीप करण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी चांगले उकळून घेतलेलं आहे. यावरती हे डार्क कंपाऊंड चॉकलेटचे छोटे छोटे तुकडे केलेले भांडे ठेवत आहे. यानंतर हे चमच्याने हलवायचं आहे. थोड्या वेळानंतर हे चॉकलेट गरम पाण्यामुळे पातळ व्हायला लागेल. हे बघा, असे हे चॉकलेट पातळ झालेले आहे. हे आता बाजूला ठेवूया. अशाच पद्धतीने व्हाईट चॉकलेटचे छोटे छोटे तुकडे असलेले भांडे गरम पाण्याला टच न होता ठेवून चॉकलेट पातळ करून घ्यायचं आहे.
चॉकलेट असलेले भांडे गरम पाण्यामध्ये ठेवायचे नाही, त्याची फक्त वाफ चॉकलेटच्या भांड्याला लागली पाहिजे। अशा पद्धतीने हे दोन्ही चॉकलेट पातळ करून घ्यायचे आहेत। आता या डार्क चॉकलेटच्या मिश्रणात डोनट्स इथे दाखवल्याप्रमाणे बुडवून घ्यायचे आहेत। चॉकलेट लावलेली बाजू वरच्या बाजूला ठेवायची आहे। यानंतर थोडे डोनट्स व्हाईट चॉकलेटमध्ये बुडवून घेऊया। चॉकलेटच्या ऐवजी गरमागरम डोनट्सवरती पिठी साखर भुरभुरली तरी चालते। हे डोनट्स बनवायला एकदम सोपे आणि दिसायला खूपच सुंदर आहेत। आता हे सगळे डोनट्स चॉकलेटमध्ये डीप करून झालेले आहेत। यातील थोड्या डोनट्सवरती रंगीत स्प्रिंकल्स घालून सजवूया। इथे व्हाईट चॉकलेट कोनमध्ये भरलेले आहे, याने आता डोनट्सवरती डिझाईन काढूया। तुम्ही बघू शकता एकदम बाजारात विकत मिळतात तसे हे डोनट्स घरी बनवून तयार झालेले आहेत। हे बघा, अंडी किंवा ईस्टचा वापर न करता डोनट्स बनवलेले आहेत। तर ही एकदम सोपी बिना अंडी आणि बिना ईस्टची डोनट्सची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।